मोटरसायकल आडवी लावून चक्क पोलिसाला चाकूने मारहाण करून रोख रक्कम लुटल्याची घटना रविवार दिनांक 21 रोजी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपेवाडी फाट्यावर घडली असून यामुळे पोलीस दलासह जनतेत खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पोलिसांचा खाकी वर्दीतला धाक दरारा संपला असून गुन्हेगाराची दहशत सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास पैठण पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार कृष्णा भुजंगराव दुबाले हे पैठण शहागड मार्गावरील तुळजापूर येथील आपल्या नातेवाईकाकडे गेले होते। यावेळी मोटरसायकलने तुळजापूरहून पैठणकडे परत येत असताना गोपेवाडी फाट्यावर एका ढाब्यासमोर एक अज्ञात मोटरसायकल चालकाने कृष्णा दुबाले यांना कट मारून मोटरसायकल अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस कर्मचारी दुबाले यांनी त्याकडे कानाडोळा केला। मात्र दुबाले हे काही अंतर पुढे गेल्यानंतर वडवाडी गावाच्या लागत पाण्याच्या टाकीजवळ अनोळखी मोटरसायकल चालकाने फिर्यादीच्या पाठीमागून आला आणि त्याची मोटरसायकल फिर्यादीच्या मोटरसायकलला आडवी लावली। त्याच वेळी पाठीमागून आणखी 2 अनोळखी इसम एक मोटरसायकलवर आले आणि पोलीस कर्मचारी कृष्णा दुबाले यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। दरम्यान आरोपींपैकी एकाने चाकू काढून पोलीस कर्मचारी कृष्णा दुबाले यांच्या कपाळावर मारले, त्यामुळे दुबाले हे जखमी झाले। यावेळी तिन्ही आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 7,400 रुपये बळजबरीने काढून घेतली आणि पळून गेले। दरम्यान जिथे पोलीसच सुरक्षित नाही तर तिथे सामान्य जनतेचे काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।